त्यांच्या जीवाला लय खंत होती बघा. तुम्हाला सांगते, शेवटचा घटका मोजत होते ना, तेव्हा नुसतं माझा शंकर दादा, माझा सूर्या, माझा शंकर दादा, माझा सूर्या हेच बोलत होते बघा. मी त्यांना म्हणले बी की चला मी तुम्हाला घेऊन जाते तिकडं, पण म्हणले ज्या हाताने मी ती दारं बंद केल्यात, माझ्या दादानी जर ती दारं माझ्यासाठी उघडली नाही ना, तर मी जित्यापणीच मरून जाईन म्हणून. अरे अरे तुझ्यासाठी कशी रे उघडली नसती दार? अरे तुझ्यासाठी या घराची दार कायम उघडी होती. भाऊजी मला म्हणले, हे बघ पुष्पे, मला नाही भेटता आलं माझ्या भावाला, माझ्या पुतण्याला, पण माझ्या या असती तिकडं गंगेला नेण्याच्या आधी आपल्या घरला घेऊन जा. माझ्या भावाला दर्शन दे, माझ्या पुतण्याला दर्शन दे. मला नाही घराचा उंबरा ओलांडता आला, पण ह्या माझ्या असती आपल्या उंबऱ्याला लाव म्हणाले. म्हणाले शंकर दादाची माफी माग, माझं चुकलं, जवानीच्या जोशात काय बी बोलून गेलो तुम्हाला. चार कान भरणारी लोक होती, त्यांचं ऐकून घर सोडून गेलो. जेव्हा चूक कळाली तेव्हा लय उशीर झाला होता. माग फिरायची हिम्मतच नाही झाली हो. म्हणाले माझा दादा लय मोठ्या मनाचा आहे, त्यो नक्की मला माफ करीन. त्यांनी तुमची शेवटची इच्छा या पुष्पीने पुरी केली. झाली ना इच्छा पूर्ण? तू एक दिवस राहा, पाहुणचार घे आणि जा इथनं. सूर्या, अरे काय बोलतोयस तू? हे बोलायला पाहिजे तेच बोलतोय. जेव्हा मला आणि माझ्या बहिणींना गरज होती ना, तेव्हा काकाने ही नव्हती इथं, मला वाऱ्यावर सोडून गेली होती. मनाला वाटेल तेव्हा घर सोडून जायचं, मनाला वाटेल तेव्हा घरात यायचं. हे घर म्हणजे काय धर्मशाळा नाही. काळा दिवस अजून माझ्या डोळ्यासमोरनं जात नाही. तेव्हा काकाने काकी हे घर सोडून गेली होती. बाजारा असं नको वागूस. अरे समजा सोडून नका जाऊस. काय राहिलंय काय या घरात आता आणि या गावात? अरे तुझ्या बायकोनं कुठं तोंड दाखवायची जागा ठेवली नाही रे. गावातली लोक थुकतायत आपल्यावर. घराण्याची पार आबरू घालवली रे, इज्जत पार धुळीस मिळवली. वहिनी गेली ती गेली, पण गावातल्या देवीचं दागिने घेऊन गेली रे. जालिंदर राजे आहेत म्हणून लोकांनी जीवन ठेवले आपल्याला. हे लाचारी आणि अपमानाचं आयुष्य नकोय मला. या वाड्याच्या सावलीत जो राहील तो वहिनीच्या कर्माची शिक्षा भोगेल. त्यामुळं हा वाडा सोडल्यालाच बरा. आता आयुष्यात या वाड्याची पायरी कधी चढणार नाही. आणि तू कवा मला भाऊ म्हणून हुडकत येऊ नकोस. तुझा आणि माझा संबंध संपला. चल चल. काके थांब ना, अगं थांब ना. काके काके थांब ना, आई रागवून गेली. तूच घे ना जवळ. काके थांब ना. काके त्या दिवशी किती विनवण्या केल्या, किती पाया पडलो होतो, तरी तुला जरा सुद्धा पादर फुटला नाही ग. त्याच दिवशी आपलं नातं संपलंय. आमचा काही संबंध नाही तुझ्याशी.
म्हणून नातं तुटतं का बा? हा, आता मी नातं तोडलं होतं पण तुटलं का? आले का नाही परत हितच? मला ना फक्त तुमचा आधार आहे. तुमच्याशिवाय कोण नाही रे, मला कोण नाही. आम्हाला पण तुझ्याशिवाय कोणच नव्हतं. मला वाटलं होतं माझी आई पळून गेली, पण पण तू माझी आई होशील. तुझ्यात आम्हाला आईची माया गावल, पण तू पण आम्हाला जवळ केलं नाहीस ग. गेलीच निघून. जाताना एवढंच होऊन पण बघितलं नाहीस आमच्याकडं. त्या 20 पर्यंत तुझ्या गाडीच्या मागं मागं आलो होतो, भिका मागत होतो, थांबा थांबा, जाऊ नका, थांबा. थांबलीस का?